आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ग्रँड मास्टर. हा नमस्ते. हा नमस्ते. मी श्वेता राजू कदम, मुंबई मुलुंड वरून बोलते. पहिल्यांदा सर्वांना मनापासून, हृदय मनापासून आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. जेव्हा मी बोलले त्या दिवशीचा हा जो शब्द आहे आत्मा नमस्ते, हा शब्द हा एक जादू आणि जिव्हाळ्याचा शब्द आहे. हं, आत्मा नमस्ते ज्या दिवशी मी उच्चारण केलं त्या दिवसापासूनच माझ्यामध्ये ऊर्जा निर्माण झाली असं मला भासलं. त्या दिवसापासूनच. दुसरी हं, गोष्ट म्हणजे पहिला रेकीमध्ये येण्या अगोदरची मी एक छोटी गोष्ट सांगते की मला ना नेहमी सतत मरणाची भीती होती. की बर. एक जबाबदार व्यक्ती पूर्ण फॅमिलीमध्ये एक जबाबदार व्यक्ती असल्या कारणाने जर हं, माझं काय तिथं झालं तर माझ्या फॅमिली अक्षरशः उपाशी मरेल असा माझा सततचा ही भीती माझ्या हृदयातल्या अंतःकरणात असायची आणि सतत सतत मला असं वाटायचं की मी मरणार याची मला खूप भीती होती. परंतु आणि दुसरी गोष्ट माझी जवळची व्यक्ती देखील आजारी जरी पडली, जरा जरी आजारी पडली तरी मला धगधग धगधग पाल्पिटेशन व्हायला लागायचं. आणि त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये रेखीला आला खूप वेळा मेसेज आले नाही का असे? हो, हो. मला भीती वाटायची, धगधग धगधग सतत व्हायचं. चिडचिड असायची, रागीट स्वभाव माझा अतिशय रागीट स्वभाव होता. पुष्कळ रागीट स्वभाव. जसं म्हणजे कोणालाही वरिष्ठ असू दे कोणालाही पटकन उत्तर देणं, पटकन बोलणं. त्यामुळे सगळे नाराज असायचे थोडेफार माझ्याबरोबर. मग ज्या माझ्या मैत्रीण आहेत, ज्या म्हणजे मी स्वतः एक स्टाफ नर्स आहे, परिचारिका आहे. माझ्याबरोबर ज्या परिचारिका आहेत, अनघा नाईक करून. त्या ज्या होत्या त्यांनी ग्रँड मास्टर कंप्लीट केलंय, टॅरो कंप्लीट केलंय. त्या सतत मला बघायच्या. त्यांना माझा स्वभाव खूप आवडायचा. परंतु मी काही हा जो स्वभाव होता माझा चिडचिड करणं वगैरे, रागवणं, हा त्यांना बिलकुल नाही आवडायचा. त्यांना असं वाटायचं मलाही आवडते तसे ही सर्वांना आवडेल. मग त्यांनी मला सांगितलं, की "तू रेकीशी जोड. तुझे प्रॉब्लेम्स जे आहेत, ते अनेक प्रॉब्लेम आहेत. कारण की माझ्या आरोग्याचे प्रॉब्लेम हे अतिशय म्हणजे न सांगण्या एवढे आहेत. अनेक ऑपरेशनं झालेली आहेत. डिप्रेशनमध्ये गेलेली, सायकोसिसमध्ये गेलेली आहे मी. अनेक प्रॉब्लेम आहेत. मग मलाही वाटलं, की आणि त्यामध्ये मी काही YouTubeवरती ना चक्रांचे रील्स बघितले होते. मला चक्रांशी खूप आकर्षण होतं माहिती करून घेण्यासाठी. मी म्हटलं, की चला आपण ह्याच्यामध्ये मारूया उडी. बघूया जे होईल ते होईल. आलं तरी ठीक, नाही आलं तरी ठीक ना, नो प्रॉब्लेम. आणि मॅडमनी शुल्लक शुल्क इतकं कमी ठेवलेलं आहे, इतकं कमी ठेवलेलं आहे. सगळ्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे थोडं बघायला गेलं तर. आणि एवढ्या शुल्कामध्ये आपण फायदा घेऊन बघूया बघूया काय होतंय. परंतु मी जेव्हा रेकीमध्ये आले त्यावेळी मला अक्षरशः पहिल्या डिग्रीमध्येच अनुभव आला. इतकी ऊर्जा मी अनुभवली, इतकं इतकं मला शांत वाटलं, एवढं शांत वाटलं, की आता मला काही नकोय. आता मला जे पाहिजे ते मला मिळाले. आणि रेखीमध्ये आल्यापासून माझ्यामधली जी चिडचिड स्वभाव होता, जो रागीटपणा होता, तो अक्षरशः अचानक कुठे गेला हे मलाही कळालं नाही. वरिष्ठांशी बोलताना वरिष्ठ मला बाजूला घेऊन बोलायला बसवायला लागले. "ये बस, हा बोल, काय बोलते?" जे लोक माझे शब्द ऐकून घ्यायला तयार नव्हते किंवा मी जे समजावून सांगते तुम्हाला जीव तोडून, ते तुम्ही माझं ऐकून घ्या. त्यांना ते पटायचंच नाही. पण माझं रेकीचं 3rd डिग्री कंप्लीट झाल्यानंतर असा एक म्हणजे एक अक्षरशः चमत्कार आहे, की माझं सगळेजण ऐकायला लागले. माझं माझ्या ऐकायला शब्दांवर लागले. माझं प्रभुत्व आहे. मला माझं ऐकायला लागले आणि जे मी बोलेल ते मान्य करायला लागले. वाव. मान्य करायला लागले. बरोबर आहे सिस्टर, तुमचं हे बरोबर आहे. मी आश्चर्य करायला लागली. बापरे! कालपर्यंत हेच लोक होते जे मला दूर करत होते आणि मला बोलत होते, "नाही हे तुमचं बरोबर नाही, हे तुमचं बरोबर नाही." आज ते बोलतात, "नाही तुम्ही बरोबर आहे. या बसा बाजूला. हां, तुमचा प्लॅन सांगा." मग त्या माझ्या प्लॅनवरती ते लोकं त्यांचं सगळं काम करायला लागले. आणि या त्यानंतर मला असं वाटायला लागलं, याला की नाही याला हो आपण गया असं म्हणूया का, मेरे साथ. की याला असं म्हणूया का, की व्यक्तिमत्व विकासाबद्दल जो आपण पॉवर वॉल करत असतो स्पेशली, त्याचा हा रिझल्ट आहे, की श्वेता जशी हवी आहे,
तशी घडली. आणि मला सगळ्यात सुंदर म्हणजे सगळ्यात स्टार्टिंगला मी उठल्याबरोबर जेव्हा मी ड्युटी जॉईन करायची त्याच्या अगोदर आम्हाला अर्धा तास जो वेळ असेल तेव्हा आम्ही पहिला पॉवर बॉल करणारच, पॉवर बॉल वा. करणारच. पॉवर बॉल केल्यानंतर पूर्ण दिवस ऊर्जित असायचे मी. मला कसलाही कुठल्याही एवढ्या पूर्ण 4-5 महिन्यामध्ये मला कुठलाच कसलाही प्रॉब्लेम आला नाही. माझ्या ड्युटीमध्ये कुठल्याही प्रकारचे काहीही घटना घडल्या नाहीत. नाहीतर होतात अशा घटना, काहीतरी इश्यू होतो. परंतु कुठल्याही प्रकारचा माझ्या ड्युटीमध्ये इश्यू झालेला नाही. छान प्रकारे ड्युटी आणि एनर्जेटिक मला वाटलं. खूप आनंदी सर्वत्र पसरला. दुसरी गोष्ट म्हणजे एक उदाहरण सांगायला गेलं तर हे जे माझं पाल्पिटेशन सतत असायचं. मी एकदा सांगितलं पण आहे उदाहरण. माझा भाऊ जेव्हा ऍक्सिडेंट झाला त्यावेळी मला जर ते रेकी शिकण्याच्या अगोदर कळलं असतं ना की माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झालाय तर मला अक्षरशः धगधग 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 चालू झाली असती. त्याच्याऐवजी मला हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ आली असती. अशी माझी पूर्वी सिच्युएशन असायची. हं. परंतु च्या 3rd डिग्री पर्यंत मी गेल्यावरती ते पाल्पिटेशन कुठे गायब झालं मला नाही माहिती. मी तिथपर्यंत पोहोचले भावापर्यंत तरीही माझ्या हृदयाचे ठोका एकही वाढला नव्हता. त्यामध्ये मी माझ्या ती सिच्युएशन एकदम छान प्रकारे जबरदस्त हँडल केली. आणि सगळे मला म्हणाले की ही लढणारी स्त्री आज भावाला ओरडते काय रे तू इथे कसं काय पडला तुला नीट तुझं लक्ष देता येत नाही वगैरे वगैरे. आणि या सगळ्या गोष्टीचा अनुभव ना मॅडम अक्षरशः एक ना म्हणजे चमत्कारच आहे. रेकी हा एक मोठा चमत्कार आहे आणि हा रेकी ही सर्वांनी शिकायला पाहिजे, सर्वांनी शिकायला पाहिजे. मला ज्यांनी रेकीमध्ये आणलं त्यांचे तर मी खूप खूप आभारी आहेच आहे. आणि मॅडम तुम्ही आणि ह्या ब्रह्मांडाने मला तुमच्यासारख्या मॅडम गुरु दिल्याबद्दल मी त्यांचे तर खूप 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 आभारी आहे. या ब्रह्मांडाचे, या ऊर्जेचे, या दिव्य शक्तीचे मी खूप खूप आभारी आहे. मला अजून काय बोलू मला काही सुचत नाहीये. परंतु रेखीमध्ये आल्यावरती जे काही घडलंय तो माझ्यासाठी तो खूप मोठा म्हणजे चमत्कार आहे. खूपच. मग आणि ह्याच्यात बोलू तर हा काय बोलू तर आम्ही आहे ना. हे काय सगळेजण आहे बोलायला लावायला. थँक्यू सगळं मॅडम. आहे की नाही? हम्म. चला. विचारा करा. अलकाने पहिला हात वर केला. पहिला प्रश्न. श्वेताताई तुम्ही आम्हाला ते गुपित सांगणार होत्या त्याचं काय? गुपित असं आहे की हा. एखादी गोष्ट एखाद्यावरती मी इतकी अवलंबून होते की म्हणजे मी अपंग मी त्या व्यक्तीसमोर अपंग आहे. मी त्या व्यक्तीशिवाय जगणं हे माझ्यासाठी शक्यच नाही. हं. जगणं मला रेखीने शिकवलं हे गुपित आहे. बॉर्डरलेस करणं हे मला शिकवलं. बॉर्डरलेस नाही बोलता येणार पण मला ती गोष्ट जास्त गंभीररित्या घ्यायची नाही. त्याच्याने आपल्या आरोग्याला त्रास होईल. मी माझा आनंद मी मला स्वतःला ओळखलं रेकीमध्ये आल्यावरती. मी एक आता नाही म्हटलं तरी 10 वर्ष जगली आहे. चेहऱ्याने किंवा शरीराने नाही पण मनाने झाली माझ्या. मी आज एक लहान मुलीसारखं वागते. मला खूप खेळूसं वाटतं, बागडूसं वाटतं, आनंद लुटूसा वाटतो, फिरूसं वाटतं. आणि मी हे कोणालाही विचारत नाही की मी कुठे जाऊ, मी काय करू. आता मी माझे निर्णय स्वतःचे स्वतः घ्यायला लागले आहे. आणि मी आता एक स्वावलंबी आणि स्वतंत्र स्त्री आहे. मी कोणावरही अवलंबून नाही. कोणी माझ्या जीवनामध्ये असो किंवा नसो तरीही मी खंबीर आता उभी आहे आणि मी छान जीवन जगू शकते रेखीमुळे, फक्त रेखीमुळे. ताई हा हे बदल म्हणजे सुरुवातीला जेव्हा आपण नवीनच ग्रँड मास्टर सुरू केलेलं आणि तुम्ही एकदा मॅडमला की अशा
विचारत होते की मॅडम, समोरची व्यक्ती जर आपलं ऐकूनच घेत नसेल आणि त्याला जर आपलं म्हणणंच पटत नसेल तर कसं पटवून द्यायचं. मी इकडे मनात म्हणायची, यांना नक्की विचारायचं काय, इतके लांबताय, इतके ताणताय, तो प्रश्न यांना विचारायचं काय. आज ते श्वेताताई टू द पॉइंट बोलताय आणि म्हणजे भयानक व्यक्तिमत्व तुमचं चेंज झालं नाही. तुम्ही म्हणायचे हे काय, हे विचारता काय, यांना समजतं का या काय विचारताय. आणि असं वाटायचं अरे बापरे काय आहे. आणि आज तुम्ही एकदम म्हणजे 360 डिग्री चेंज. आज काय तुम्ही बोलताय आणि टू द पॉइंट, म्हणजे ऐकतच राहावं असं वाटतंय. आणि थर्ड डिग्रीला जेव्हा मी गेली ना, थर्ड डिग्रीचं मेडिटेशन माझं सगळ्यात आवडतं मेडिटेशन, थर्ड डिग्रीचं मेडिटेशन. त्याची जी लास्ट स्टेप्स आहे ना, ती मला सगळ्यात जास्त आवडते. फ्रेम घ्यायची, फ्रेम मध्ये आपले सर्व हा इच्छा, सर्व हा रिलेशनची फ्रेम, सगळ्यांची फ्रेम, आध्यात्मिकाची फ्रेम, हे जे हम्म. आहे ना, ह्याच्यामध्ये मी खूप खूप म्हणजे डीपली गेली. खूप डीपली मला स्वतःला शेवटी जेव्हा आध्यात्मिक आलं, आध्यात्मिकाची फ्रेम आली, त्यावेळी मला स्वतःला वाटलं की सगळं म्हणजे सोडून आपण एक आध्यात्मिकाच्या लेवलला आता आपण पुढे जायला पाहिजे. आणि जसा हे सेशन मला माफी करणे आणि खांदा, तर हा खांदा आता कोणाच्या खांद्यावर, हे डोकं आता कोणाच्याही खांद्यावर असणार नाही. या व्यतिरिक्त सर्वांची डोकी माझ्या खांद्यावर असणार आणि ते मी पेलायला खंबीर आहे. आणि प्रत्येक जण आता जेव्हा माझ्याकडे येतो तेव्हा त्याला असं वाटतं की ही बाई जी बसली आहे ना, ही माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. आणि आपोआप ती व्यक्ती येते, ती मला विचारते, मी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते आणि ती व्यक्ती कंटिन्यू माझ्याशी बोलत असते. ती व्यक्ती माझ्याकडून बाजूने जायला पण मागत नाही. मी म्हणते बाबा माझी ड्युटी आहे, थोड्या वेळाने आपण बोलूया. मग कधी कधी मी मॅम, मॅडम तुम्हाला बरं एखाद्या तुम्ही टाकले पेशंटचा अनुभव सांगा ना. असं. एखाद्या पेशंटचा अनुभव सांगा ना असं. पेशंटला ना खरंच रिअल फॅक्ट आहे. पेशंटला ह्याच्या बाबत, सगळ्या पेशंटला, मी जेवढे पण आता माझे पेशंट आहेत त्या पेशंटची पर्सनली बोलायला लागली. पूर्वी आम्ही पर्सनली इतकं बोलत नव्हतो, परंतु मध्ये आल्यापासून ना पर्सनली बोलायला लागलो. आणि त्यामध्ये ना औषध उपचार तर चालूच असतात, औषध उपचार चालूच असतात, परंतु मेडिटेशननी त्याचा काय फरक होऊ शकतो. जसे आमचे शिबिर असतात आमच्याकडे, त्या शिबिरांमध्ये आता मध्यंतरीच एक शिबिर झालं, त्याच्यामध्ये मी हे सांगितलं की मेडिटेशन किती इम्पॉर्टंट आहे. मेडिटेशनमुळे तुम्ही तुमचे आजार स्वतःचे स्वतः व्यवस्थित म्हणजे ठीक करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे छोटीशी, एवढं सगळे एवढं काही सांगितलं नाही तरी सुद्धा तुम्ही तुमच्या आज्ञाचक्रावरती लक्ष ठेवा, किंवा तुम्ही तुमच्या बोलण्यावरती भरोसा ठेवा की तुम्ही ठीक होणार. तुम्ही बोलतानाच पॉझिटिव्हली बोला, तुमच्यातली निगेटिव्हिटी काढून टाका. माझ्या मैत्रिणी आहेत त्या काही भरपूर अशा काही आहेत ज्या डिप्रेशन मध्ये आहेत. नाही का हे होणार नाही असं नको बोलूस, असं बोलू नको. आज या क्षणापासून तू हे बोल, हे झालं आहे, बघ उद्या काय होतंय ते. बघ तू मला सांग करून. तिचं प्रमोशन होतं आणि तिला प्रमोशन मिळणार नव्हतं. मी बोलले नाही तू बोल, तुला प्रमोशन मिळालं आहे. अक्षरशः तिला न मिळणारं प्रमोशन, 100% न मिळणारं प्रमोशन, याच्यात 1% तिला पॉझिटिव्ह नव्हतं, तरी सुद्धा तिला ते प्रमोशन मिळालं. आणि पहिल्यांदा ती माझ्याकडे धावत आली की श्वेता, खरंच मी तुझे खूप आभारी आहे की तू मला हे सांगितलंस आणि माझ्या मनामध्ये ते निर्माण केलंस, त्यामुळे हे मला मिळालं. निर्माण केलंस म्हणून मिळालं. ती भावना, ते ओपन म्हणजे ती भावना तुम्ही निर्माण केली म्हणून माझ्यामध्ये हे मला हे मिळालं गेलं. खूप म्हणून सुंदर. आपण खूप दोघी छान. म्हणजे असं की अपोजिट लाईफ आहे आपली. मी लहान मुलांसोबत राहते ते पॉझिटिव्ह, आणि तुम्ही आजारी व्यक्तींसोबत राहतात ते निगेटिव्ह. म्हणजे आजारपण म्हणजे निगेटिव्ह, पण त्याच्यामध्ये तुम्ही एवढ्या म्हणजे म्हणतो ना सोपं नाहीये. खरंच आणि सगळ्या नर्स लोकांनी, सिस्टर लोकांनी खरंच रेकीमध्ये जॉईन व्हावं. गोष्ट सगळ्यात म्हणजे वर्च्यूज, जे आपल्याला सद्गुणांचे आपल्याला हे सांगितले आहे सद्गुण, त्याच्यामधले काही सद्गुण जे आहेत ना, आपण विचारातही आणले नव्हते की हे हो औचार्य, हे हो सगळं आहे.
ते एवढ्या एवढ्या लहान लहान गोष्टींनी पण आपण कर्म फळ निर्माण करू शकतो. म्हणजे काही गोष्टी इतक्या खोलवर आहेत, ह्या आपल्याला रेखीमध्ये आल्यावर कळालं. त्यामुळे आपण दुसऱ्यांनाही सांगू शकतो की आता सद्गुण म्हणजे चांगलं स्वभाव नुसता एवढंच नाही, तर भरपूर काही आहे. भरपूर काही म्हणजे आठवडा काय, महिना लागला आपल्याला सद्गुणांचे गुण शिकण्यासाठी आणि एक चांगला मानव होण्यासाठी. आणि अजूनही आपल्याला खूप पुढे जाऊन त्याचा अभ्यास करणं कुठे सोपं नाही आहे. एवढी मॅडमचं एक आहे की ऋषीमुनी, जे ऋषीमुनी होते 100-100, 200-200 वर्ष जगले, त्यांच्या हाताच्या आशीर्वादाने काहींना मुलं झाली, काहींचे आजार बरे झाले, काही आंधळे होते ते अक्षरशः त्यांना बघायला दिसायला आलं, काही अपंग होते ते चालायला लागले. हे काय आहे, हे काय आहे, तर हे आपल्या मध्येच असणारी एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, ती आपण ओळखली पाहिजे. आणि आता हे हात जेव्हा दुसऱ्याच्या वरती जातात तेव्हा असं पूर्णतः असा विश्वास वाटतो, अरे आपले हात गेलेत, त्यांची इच्छा लाखामध्ये 1,00,000% होणार आहे. 1,00,000% त्यांची इच्छा पूर्ण होणारच आहे. अशी एवढी ऊर्जा आपल्या हातून वाहते आहे. आणि आपले एवढे ऋषीमुनी हे ते सगळे होऊन गेले, त्यांचा त्यांचा अनुभव मॅडमने आपल्याला सांगितला. तो अनुभव मला अक्षरशः 100% पटला की एवढे लोक जगत होते कशामुळे, का ते एवढे जगले करून, तर ह्यासाठी की त्यांनी तेवढा योग, ती ध्यान साधना खूप केली. त्यामुळे आपण तेवढं तर नाही करू शकत, परंतु रेकीद्वारे मॅडमनी जेवढं शिकवलंय तेवढं तरी आध्यात्मिक करून आपण पुढे जाऊ शकतो. आज मॅडम, आम्हाला असं वाटत आहे की आज आमचा जसा काही शेवटचा दिवस आहे आणि आमचा सँडऑफ आहे. मॅडम, मला तुम्हाला काय सांगू, मला खूप दुःख होतंय. असं वाटतंय की तुम्हाला काही सोडतोय का काय, तुम्ही आम्हाला सोडून चाललात का काय. नाही नाही श्वेता, श्वेता मॅडम, तसं नाही श्वेताताई. आता बघा ना, कालचाच अनुभव मी तुम्हाला सांगायचा आहे की आपण एकदा ह्या ग्रँडमास्टर परिवारात आलोय तर आपण आवर्जून एकमेकांशी चौकशी करतो. त्यामुळे हे दुःख आपल्याला करायचंच नाहीये. कारण का बघा ना, मला काल त्रास होत होता तरी पण तुम्हाला वाटलं की नाही आता आपण जरा सविताताईंना आपण विचारूया की काय सविताताई तुम्हाला काय काय अडचण आली किंवा काय प्रॉब्लेम होतोय. आणि ती तुम्ही जी विचारपूस केली ना, खरंच खूप बरं वाटलं की कधी कधी आपल्या घरातले नाही विचारणार पण असा हा आपल्या परिवारातला एखादा सदस्य आपल्याला विचारतो ना, तेव्हा अंतर्मन भरून येतं. खूप खूप धन्यवाद त्यासाठी. आणि तुमच्याकडे आज जर बघितलं तर तुमची खरंच खूप रिव्हर्स जर्नी झालेली आहे. किती वर्ष रिव्हर्स जर्नी झाली काय माहित. नाही, तुम्ही बोललात ना माझा स्किन टोन चेंज झाला, रिअल हा, फॅक्ट मग आहे. तेच म्हणायचंय की सगळेच बोलतात माझा डार्क कलर होता, तो ह्या 4 महिन्यामध्ये इतका मला नाही स्वतःलाच खरंच कळत नाही आहे. कसा काय आणि उजाळलं. तुमची खरंच रिव्हर्स जर्नी खूप झालेली दिसते. तुमचा स्किन टोन खरंच चेंज झालेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे एक बघितलं ना, एक असं स्वच्छंदी फुलपाखरू कसं असं भिरभिरतं असं तुमच्याकडे बघितल्यानंतर वाटतं. आणि एक अशी बंद म्हणजे काय म्हणतात, ऊर्जेची एक भरलेली कुपी असते आणि ती अशी आपल्याला वाटते तेव्हा अशी खोलावी, म्हणजे आपल्याला गरज आहे तर खोलली आणि ती अशी स्प्रेड झाली, असं तुमच्याकडे बघितल्यानंतर वाटतं. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद धन्यवाद तुम्हा सगळ्यांच्या. आणि मला एवढ्या सगळ्या छान मैत्रिणी मिळाल्यात. उद्या जर मी जरी जसं आता सविता ताईंना उद्या मी कधी उठून म्हटलं की म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्या ग्रुपमध्ये मला असं असं प्रॉब्लेम होतोय, मला माहिती आहे, ह्या माझ्या मैत्रिणींपैकी एक तरी मैत्रीण मला रात्री फोन करून विचारेल की श्वेता तुला काय होतंय, तू बरी आहेस का. मला आता कुठल्याही नाते संबंध हे माझ्या बरोबर मला पाहिजेत ते, आणि मी त्यांच्याशी ते रिलेशन ठेवणार आणि ते माझ्याजवळ येणार, मला माहिती आहे. परंतु त्याही पेक्षा जास्त आता मला एवढं एक माहिती आहे की माझ्यासाठी त्या ब्रह्मांडाने तुम्हालाच चॉईस केलेली आहे आणि तुम्ही माझ्यासाठी असणार आहात. थँक्यू. रेकीमय परिवार, ऊर्जावान परिवार आहे ना. येस, याला म्हणतात रेकी बहिणी, रेकी भाऊ की नाही. एक परिवार मिळाला सर्वांना. तर मी फक्त श्वेताला 2 मिनिटामध्ये, मला माहिती आहे आता वेळ झाला आहे, वेळ झाला आहे. बाकी वक्ते वाट बघत आहेत. आणि म्हणून मी विचारते आहे श्वेताला की श्वेता, मग आपण हॉस्पिटलमध्ये एक सिस्टर आहात, बरोबर?
हो मग या आपल्या पेशामध्ये आपल्याला आता ऊर्जेचा कोठे कोठे उपयोग आणि कशा प्रकारे उपयोग करता येतो, कसा करता, हे मॅडम. हे तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासाठी मी प्रश्न विचारते आहे. मॅडम, ह्या ऊर्जेने जी कामं 1 तासात व्हायची ती चुटकीमध्ये चुटकीमध्ये व्हायला लागली मॅडम. रिअल फॅक्ट सांगते. एखादी जरी मला हिशोब जरी करायचा असेल, हॉस्पिटलमधल्या हिशोब पासून सुरुवात करते. हिशोब जरी करायचा असेल, ज्यावेळी मला 2 दिवस लागायचे तिथे मला आता फक्त 1 तास लागतो. रेखीमय ऊर्जेमुळे मला फक्त 1 तास लागतो. आता मी केलेले गणित पुढच्या वेळी बघते तर ते बरोबरच असतं. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी मी सतत 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 प्लस मायनस करत राहायची. परंतु आता एकदाच केलं, दी एंड बरोबर त्याचा. आहे. परत सर्जरीच्या टायमाला ह्याचा खूप उपयोग होतो हा मॅडम. खूप 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 हं, उपयोग होतो. आपण हं. सर्जरीला जाण्याच्या अगोदरच त्या जो आपला पेशंट आहे किंवा आपलं ऑपरेशन थिएटर जरी आहे त्याच्यावरती जरी आपण रेखी दिली तर मॅडम सर्जरी जी 4 तासाची आहे ना ती 2 तासामध्ये आटपते. 2 तासामध्ये आटपते. कारण ती ती दुसरी जागा आहे ना, ती जागा ऊर्जावान होते. त्या जागेचा ऑरा छान होतो. तिथे हा प्राणशक्ती, प्राणऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्याबरोबरच मी तुम्हाला सांगते आहे, म्हणूनच हा प्रश्न विचारला, की तेथे जे रुग्ण आहे, त्या रुग्णांचा जर का तुम्ही 2 मिनिट थोडंसं साईडला होऊन ऑरा क्लीन केला ना, तर तुम्हाला मध्ये जे कॉम्प्लिकेशन्स बऱ्याच वेळा येतात, ते आपलं ठरलं आहे, की सर्व डॉक्टरांसाठी आपण एक स्पेशल सेशन घेऊया. आवर्जून मला थोडासा मार्चमध्ये आता मला आठवण द्या सर्वांनी. ओके. सगळे मेडिकलचे जे सदस्य आहेत तुम्ही मला आठवण द्या. आपण ते एक स्पेशल सेशन घेऊया. ओके. तुमच्यासाठी ते ब्रह्मांडाला प्रार्थना करूया आपण. छान आयडिया हो सुचवूया आणि खूप हो सुंदर तुमच्यासाठी ते स्पेशल सेशन घेऊया, जेणेकरून सर्व हॉस्पिटलमधल्या सर्व सदस्यांना त्याचा फायदा होईल. खूप धन्यवाद हो श्वेता. हो हो मेडिटेशन तर नक्कीच तुम्हालाही वटवृक्षच आवडलेलं असावं. मॅडम वटवृक्ष खूपच छान आहे वटवृक्ष पण. आणि दुसरी सगळ्यात इम्पॉर्टंट कॉर्ड कटिंग. मॅडम ओके. स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत मधला एक एवढं माझ्या डोक्यात बसलंय ना मी विसरूच शकणार नाही. कॉर्ड कटिंग. आणि त्या कॉर्ड कटिंग मधलं जर कॉर्ड कटिंग बाजूला काढलं तर आपण हिलिंग देऊ शकतो. कॉर्ड टाकलं तर आपण सायकिक हिलिंग देऊ शकतो. म्हणजे ते एक पूर्ण कॉर्ड कटिंगचं हे प्रोटोकॉल जो आहे तो पूर्ण पूर्ण संपूर्ण ह्याला म्हणजे हिलिंगला उपयोगी आहे. असं मला बरोबर. शेवटचं जे कटिंगचं ते मला खूप आवडलं. कॉर्ड कटिंग सगळ्यात मस्त छान. आणि असं म्हणजे वाटलं मला की जेव्हा ते कॉर्ड आपण हे करतोय विसर्जित करतोय किंवा आपण अर्पण करतो आहे त्यावेळी खरंच आपल्याला आपल्या हातातून कळतं की त्या कॉर्ड अक्षरशः नाहीशा झाल्या आहेत दुरा वाटे त्या अक्षरशः ह्याच्यामध्ये विलीन झालेल्या आहेत आणि आता काहीच राहिलेलं नाहीये. सगळीकडे पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी. आनंदी 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 सगळीकडे. संपूर्ण हो कोर्स व्यवस्थित पूर्ण केला श्वेता हो आपला? मॅडम. हो हो मॅडम खूप छान मस्त. कोर्सची फी वसूल झाली तुमची हो भरलेली? हो 100% कोर्स म्हणजे वसूल म्हणजे मॅडम खरं बघायला गेलं तर तुम्ही आम्हाला म्हणजे खूप हे वाटतंय कमीपणा वाटतंय की तुम्ही एवढ्या कमी ह्याच्यामध्ये म्हणजे शुल्कामध्ये आम्हाला इतकी मोठी म्हणजे म्हणजे विद्या दिली आहे त्याच्याबद्दल आम्ही तुमचे म्हणजे कितीही आम्ही तुमचे आभार मानले तरी ते कमीच आहे मॅडम. खूप कमी आहे. आणि त्यामध्ये तुम्ही जे शुल्क घेताय कोणाच्या परिस्थितीनुसार कोणाच्या आणि परत परिस्थितीनुसार तुम्ही त्याचे म्हणजे किस्स्यामध्ये त्यांचे पैसे घेऊन त्यांचे कम्प्लीट करतायत त्यांची गरज तुम्ही भागवताय मॅडम. हे तुम्हाला खरंच खूप म्हणजे खूप ह्याचं पुण्य लागणार आहे मॅडम. आणि तुम्हाला आम्ही काय बोलायचं तुमच्यासाठी आमच्याकडे शब्द नाही मॅडम. काहीतरी तुमच्याबद्दलच शब्द बोलायला सांगितलंय ना? माझ्याबद्दल नाही सांगितलं. बोलायला तुमच्याचबद्दल सांगितलेलं आहे. प्रवास तुमचा सांगायचा आहे. तुमच्याबद्दल मी आम्हाला तुम्ही अगोदरच सांगितलं तुमच्या प्रवासात मला कुठे घ्यायचं नाहीये. तुमचं सुरू ठेवायचं. मॅडम तो प्रवाह तुमच्याशिवाय नाही. तो प्रवास तुमच्याशिवाय नाही. खूप त्या धन्यवाद. प्रवासात खूप धन्यवाद.
अलकाला काहीतरी बोलायचं आहे, हातवर येतोय केव्हाचा. राणी दादाचं मॅडम शेअरिंग राहिलं अजून, लक्षात घ्या. हा हा. हा मॅडम, मला ना म्हणजे ज्यांना सायंटिफिक आहेत का, जे सायंटिफिकली मानतात, तर जपानचे सायंटिस्ट मॅडम मियो कुशी यांनी रेखीची शिकवण, त्यांचा जन्म 1926 मध्ये झालेला आहे, 2014 मध्ये त्यांची डेथ झाली आहे. ते सायंटिस्ट आहेत, होते सॉरी, आणि त्यांनी याची पुष्टी केलेली आहे. डॉक्टर मिकाऊ उसुई आपल्या पाठीशी असलेला फोटो, आपल्या नाही पाठीशी असलेले नाही, गुरुजी. सायंटिस्ट होते मॅडम ते, मियो कुशी, KUSHI. ओके 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 ओके. त्यांनी आणि आपल्या विज्ञान हाताची आहे, पूर्ण रेकी एक्सप्लेनेशन दिव्य दिलेली. ऊर्जा हे विज्ञानच आहे. हे हो. तुमच्या तोंडून चमत्कार निघाला. आपल्याला असतं कधी कधी की मला असं वाटतंय की मला माहिती नाही म्हणून आपल्याला चमत्कार वाटला. त्या श्वेता भावनेच्या भरात चमत्कार हा शब्द बोलल्या, पण त्यांनाही माहिती आहे की हे विज्ञान आहे. पण त्यांच्या आतल्या भावनांना की बाबा हे चमत्कार आहे, हे एवढं होतं, एवढं छान आहे, असा म्हणून तो चमत्कार शब्द त्यांच्याकडून निघाला. नाही तर ऍज अ ग्रँड मास्टर श्वेताला सुद्धा हेच म्हणायचं आहे की हे विज्ञान आहे आणि विज्ञान मानसशास्त्राची जोड आहे. आणि आपण मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये विशेष करून हे विज्ञान, ही आध्यात्मिक ऊर्जेचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा याचा आपण छान अभ्यास करत असतो. आणि हो म्हणून आपण हो खूप आपले सुंदर दोन्ही प्रकारे हात पुढे गेलो. म्हणजे आपले हे खूप बोट जे आहे ना मॅडम, हे अँटिनाचे काम करतात आणि नक्कीच हे त्यामध्ये बोट खूप मोठं अँटिनाचं आहे. काम करतात. याचा खूप आपल्या हातावरील जे सूक्ष्म चक्र आहेत. ओके. चला तर खूप धन्यवाद, अगदी अंतर्मनापासून धन्यवाद. श्वेता, तुमच्या भावी आयुष्यामध्ये करिता खूप खूप शुभेच्छा. नक्कीच तुम्ही आरोग्याच्या कुठल्या समस्या घेऊन आले होते काय, आपण याबद्दल नाही बोलू शकलो, पण अधिकही एखाद्याच्या शेअरिंग मध्ये तुम्ही मध्ये मध्ये करू शकाल थोड्याशा, ती संधी तुम्हाला दिली जाईल. कारण आता दादांचं शेअरिंग परत बाकी आहे. ओके. खूप धन्यवाद श्वेता, भावी आयुष्यासाठी. या ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्हाला खूप पुढे नेणार आहे. आनंदी आनंद सर्वीकडे. आत्मा थँक्यू नमस्ते. थँक्यू. नमस्ते.